नमस्कार, कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मस्तपैकी अशी हिरवीगार पालकची भाजी. आता मार्केटमध्ये खूप छान हिरव्यागार भाज्या मिळतात. जसं पालक आहे, मेथी आहे किंवा माठ आहे, चवळीची भाजी आहे. तर या पुष्कळ प्रमाणात आलेल्या आहेत. तर आपण त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त अशा पालकची रेसिपी. तर साधी सोपी आहे, जास्त काही साहित्य लागत नाही. तर आज आपण बघणार आहोत पालकची भाजी. तर चला सुरुवात करूया. तर इथे बघा मी पालकची छान अशी जुडी घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये लहान पानं पण मिळतात आणि अशी मोठी पानं पण मिळतात. तर ती आपण आधी कापून घेऊया. ही बघा किती मोठी पानं आहेत. अशीच तुम्हाला लहान पानं पण मिळतील, कवळी पानं असतात. ही जरा मोठी झालेली आहे तरी सुद्धा ही छान लागतील. तर आपण आता ही भाजी या देठापासून सगळी कापून घ्यायची आहे, अशी तोडून घ्यायची आहे. या पानांची भाजी सुद्धा छान लागतात. मोठी पानं असली तरी ती कवळी आहेत, जून झालेली नाहीये. तर अशी सर्व देठ जे आहेत ती काढून घ्यायची आहेत आणि अशी पानं आपल्याला भाजीला घ्यायची आहेत. तर आता सर्व भाजी मी पहिल्यांदा अशी तोडून घेते. काही खराब पानं असतील ती काढून टाकायची आहेत. तर इथे मी सर्व पालक असं साफ करून घेतलेला आहे, त्याच्या दांड्या काढून घेतलेल्या आहेत. आता हा पालक आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर चला मी हा पालक आता स्वच्छ धुवून घेते. तर हा पालक असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. नळाखाली धुवायचा आहे किंवा मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन धुवायचं आहे. तरी आता आपण हा पालक कापून घेऊया. बारीक कापायचा आहे पालक. जेवढा तुम्ही बारीक कापणार तेवढा लवकर शिजणार पालक, म्हणून बारीक कापून घ्यायचा. हा सगळा पालक मी कापून घेते आधी. तर इथे मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे. 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि 2 मिरच्या अशा काप करून घेतलेले आहेत मोठे मोठे. इथे घेतलेले आहेत थोडेसे मुठभर मटर आणि अर्धा बटाटा, हा सुद्धा कापून घेतलेला आहे. तर आता आपण फोडणी देऊया. चला सुरुवात करूया. थोडंसं एक पळी मी तेल घालत आहे. यावर आपण अर्धा टीस्पून राई आणि मोहरी याची फोडणी देणार आहोत. जराशी राई मोहरी तडतडली तर आपण याच्यामध्ये कांदा घालूया. कांदा जरा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा बघा गुलाबी झालेला आहे. लसूण पण छान असा फ्राय झालाय. तर यामध्ये आपण मटार आणि बटाटा घालूया.
ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडलं तर घाला, पण ह्याच्याने चव आणखी छान लागते. म्हणून आपण थोडेसे मटार आणि बटाटा घातलेले आहे. थोडंसं मीठ घालूया म्हणजे ते लवकर शिजतील. आणि हे आता झाकून ठेवूया 2 ते 3 मिनिटासाठी. मध्ये असं थोडं परतून घेऊया. भाजी सोडूया. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतोय. 1 टीस्पून साधारणतः गरम मसाला, अर्धा टीस्पून हळद आणि एकदम अर्धा चमचा लाल मसाला मिक्स करून घेऊया. झाकून ठेवूया ही भाजी. तर बघा इथे छान आपली भाजी तयार झालेली आहे. पाणी सुद्धा आटलेलं आहे कारण पालकचं पाणी होते. तर हे थोडंसं पाणी आहे ते सुद्धा आटून द्यायचं आहे. तर ही भाजी तुम्ही मस्तपैकी भाकरी सोबत, चपाती सोबत, भातासोबत सुद्धा खाऊ शकता.